स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सीटीईटी म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी 2024 चा ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे, मोबाईलच्या माध्यमाने घर बसल्या तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मराठीमध्ये सर्व माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, तुम्हाला या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथं परीक्षेचं नाव, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, पहिली ते 5वी साठी, 6वी ते 8वी साठी त्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर प्रवर्ग इथं फीस किती लागणार आहे, पेपर 1 किंवा 2 यासाठी 1000 रुपये फीस लागणार आहे जनरल ओबीसी वाल्यांना, आणि दोन्ही पेपरसाठी अर्ज केला तर 1200 रुपये. ठीक आहे. आणि त्याच प्रकारे एससी एसटी पीडब्ल्यूडी या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला पेपर 1 किंवा 2 यासाठी तुम्हाला फीस लागणार आहे 500 रुपये. यापैकी एकच भरला तर, आणि दोन्हीसाठी भरला तर 600 रुपये. अशा प्रकारचं फीचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे. बघा, ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची जी तारीख असणार आहे 26 नोव्हेंबर 2023 असणार आहे. इथे तुम्ही क्लिक करून आता जी जाहिरात आलेली आहे, नोटिफिकेशन जी आलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करू शकता. जेव्हा तुम्ही इथे क्लिक करता त्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे ओपन होऊन येतं. इथं अशा प्रकारचं ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आता काय करायचंय, नवीन रजिस्ट्रेशन करायचंय. बघा, नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही 3 स्टेप मध्ये अर्ज भरू शकता. रजिस्ट्रेशन, ऍप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट वगैरे करून तुमचं ऍप्लिकेशन इथं सबमिट होणार आहे. इथे डाउनलोड इन्फॉर्मेशनचा ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करून जी पण महत्त्वाची माहिती आहे ती डाउनलोड करू शकता पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये अभ्यासक्रम, इतर आपली जी जाहिरात आहे त्याविषयी सविस्तर माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे. तुमची परीक्षा कधी होणार आहे, त्यासोबत तुम्हाला काही अडचणी आली तर कुठं संपर्क करायचे, त्यासाठी काही हेल्पलाईन, मोबाईल नंबर, ईमेल दिलेले आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथे भेटून जाते. आता पुढे आल्यानंतर अशा प्रकारची 30 माहिती तुम्हाला इथे दिसून येईल, जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आपल्याला पिक्चर कसं अपलोड करायचा, फोटो कसा अपलोड करायचा त्याविषयी माहिती दिलेली आहे. ही व्यवस्थित तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर इथे तुम्हाला टिक लावायचं आहे आणि क्लिक हिअर टू प्रोसीडचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. इथे कॅन्डिडेट नेम, इथे तुमचं स्वतःचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचंय. तुम्ही तुमचं स्वतःचं नाव पूर्ण टाकू शकता. वडिलांचं नाव तुम्हाला टाकायचंय, आईचं नाव टाकायचंय. वडिलांचं आणि आईचं नाव फक्त पहिलं नाव टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचंय, फक्त स्वतःचं पूर्ण नाव टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दिवस, त्यानंतर महिना आणि त्यानंतर वर्ष. तुमचे जे पण वर्ष असेल जन्मदिवसाचे ते तुम्हाला वर्ष इथं निवडायचंय. जनरल मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. आपल्याला इथं आयडेंटिटी टाइप सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इथे तुम्ही वोटर आयडी, पासपोर्ट, त्यासोबत बँक पासबुक विथ फोटोग्राफ तुम्हाला पाहिजे ते, त्यासोबत रेशन कार्ड विथ फोटोग्राफ, हे सर्व फोटोग्राफ सोबत तुम्ही देऊ शकता. यापैकी एक देणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे यापैकी कोणत्याही प्रकारचं नसेल तर तुम्ही एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड देऊ शकता. तर इथे तुम्हाला आधार कार्डचं कोणत्या प्रकारचं ऑप्शन दिसत नाहीये. तुम्हाला आधार कार्ड जर अपलोड करायचं असेल, आयडेंटिटी प्रूफ म्हणून इथं सिलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचा नंबर इथे टाकायचा आहे. ठीक आहे. पुढे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल द्यायचे. कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये तुम्ही तुमचे स्वतःचं सर्वात पहिल्यांदा ऍड्रेस देणार. इथे व्यवस्थित ऍड्रेस टाकायचा, लोकॅलिटी टाकायची, तुम्ही नक्की कुठं राहता ऑप्शनल आहे, परंतु तुम्ही व्यवस्थित तुमचा ऍड्रेस देऊ शकता. इथे लोकॅलिटी टाकल्यानंतर तुम्हाला कंट्री सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. तर इंडिया आपण इथं कंट्री सिलेक्ट करणार. त्यानंतर आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इथं आपण आपलं महाराष्ट्र राज्य इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं जिल्हा सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. जो पण जिल्हा असेल तो तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि त्यानंतर तुमचा ऍड्रेसचा पिन कोड तुम्ही इथे देणार. त्यानंतर एक तुम्हाला ईमेल आयडी द्यायचा आहे आणि तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा आहे, म्हणजे कन्फर्म करायचा आहे. त्याच प्रकारे एक मोबाईल नंबर द्यायचा आहे इथं आणि तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे, म्हणजे कन्फर्म करायचा आहे. हे ऑप्शनल आहे, इथे नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली पुढे यायचे. आता तुमचा परमनंट ऍड्रेस इथे वरती टाकायचा आहे आणि त्यानंतर जर विचार केला तुमचा तोच ऍड्रेस कायमस्वरूपीचा असेल तर तुम्ही इथे टिक लावू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचा स्वतःचा ऍड्रेस व्यवस्थित इथे टाकायचा आहे. जसं की इथं वरती तुम्ही सर्वात पहिल्यांदा ऍड्रेस टाकलेला असणार आहे. जर तोच ऍड्रेस तुमचा परमनंट असेल तर फक्त इथे टिक लावायचंय. ऑटोमॅटिकली ही जी ऑप्शन आहे इथून निघून जातील. कारण इथे जो ऍड्रेस टाकतो आपण तो सध्याचा राहण्याचा पत्ता असतो आणि इथं खाली आपल्याला कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता म्हणजेच परमनंट ऍड्रेस इथे टाकायला सांगितलेला आहे.
तुम्ही वरती जो ऍड्रेस टाकलेला आहे, जर तोच तुमचा परमनंट ऍड्रेस असेल, तर फक्त इथं सेम ॲज पर जे प्रेझेंट ॲड्रेसचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला टिक लावायचं आहे. त्यानंतर हे जे ऑप्शन आहे, हे ऑटोमॅटिकली इथून निघून जातील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे. आता सध्या मी वरती इथं भरलेलं नाहीये, त्यामुळे नोटीस आलेली आहे. काही प्रॉब्लेम नाही. ही सर्वात पहिल्यांदा मी माहिती टाकून घेणार. आल्यानंतर चूज पासवर्डचा ऑप्शन आहे. पासवर्ड व्यवस्थित एक क्रिएट करा. तुम्ही बनवा एक व्यवस्थित स्ट्रॉंग पासवर्ड. तोच पासवर्ड पुन्हा टाका आणि ॲप्लिकेशनचं जेव्हा पण तुम्हाला लॉगिन व्हायचं असतं, तेव्हा या पासवर्डची गरज पडते. प्लस तुम्हाला जेव्हा ॲडमिट कार्ड येणार आहे, ॲडमिट कार्ड इश्यू होणार आहे, तेव्हा डाउनलोड करण्यासाठी सुद्धा याच पासवर्डची तुम्हाला गरज पडणार आहे. त्यासाठी पासवर्ड व्यवस्थित तुम्ही नोट करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला एक क्वेश्चन इथं चॉईस करायचं आहे. तर सिक्युरिटी क्वेश्चन इथं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर त्याचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे, जेणेकरून जर पासवर्ड विसरला तर तुम्ही फॉरगेट करू शकता. त्यानंतर पुढे बघा इथे एक कॅप्चा दिसत आहे. ठीक आहे. तर हा कॅप्चा टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सबमिटचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन ही सर्व माहिती मी भरून घेतो. बघा त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होऊन येईल सबमिट वरती क्लिक केल्यानंतर. त्यानंतर इथं क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारचा तुमचा पूर्ण जे पण तुम्ही माहिती दिलेली असते, तो फॉर्म वरती तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, जे पण बरोबर असेल त्याच्यासमोर तुम्हाला अशा प्रकारचे टिक लावायचे. सर्वात पहिल्यांदा वरती फॉर्ममध्ये तुम्हाला हे सर्व बघून घ्यायचं. त्यानंतरच इथं तुम्हाला कन्फर्म करायचे. कारण एकदा इथं कन्फर्म करून तुम्ही टिक लावून सबमिट केलं, तर तुम्ही हे एडिट करू शकत नाहीये. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला आय एग्रीचं लास्टला ऑप्शन आहे. इथे काय महत्त्वाचं डिक्लेरेशन दिले ते तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल. आता यावरती तुम्हाला जे पण नाव वगैरे यामध्ये काही जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर चुकला असेल, तर तुम्ही इथं एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून जे पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते एडिट करू शकता. परंतु तुम्हाला वाटतं सर्व बरोबर आहे, तर इथे सर्व टिक लावायच्या. इथे आय एग्रीचं ऑप्शन आहे. इथे पण टिक लावायची आणि त्यानंतर लास्टला सबमिट अँड सेंड ओटीपीचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज येईल अशा प्रकारचं येस ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. बघा त्यानंतर अशा प्रकारचं येईल. इथे तुम्हाला ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन आलेले आहे. तुमचा जो पण मोबाईल नंबर असतो त्यावरती ओटीपी सेंड केला जातो. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. जो पण ओटीपी आलेला असेल तो पटकन मी टाकून घेतो. बघा ओटीपी टाकून झाल्यानंतर इथे तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. इथे तुम्हाला आता ॲप्लिकेशन नंबर तुमचा इथे भेटून जाणार आहे. हा ॲप्लिकेशन नंबर भेटला आणि जो पण पासवर्ड होता तो तुमचा तुम्ही जो पण सेट केलेला असेल, तो तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड महत्त्वाचा असणार आहे. आता पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल. इथे आता सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. अशा प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर तुमचं नाव दिसेल, जन्मतारीख दिसेल, मेल, फिमेल, त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव हे सर्व माहिती तुम्हाला इथे वरती दिसेल. आता इथे सर्वप्रथम जी माहिती टाकलेली नाहीये ती तुम्हाला भरायला सुरुवात करायची. तुमची कॅटेगरी झालं, नॅशनॅलिटी झालं, जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे तुम्हाला पीडब्ल्यूडी म्हणजेच अपंग वगैरे आहे की त्याविषयी इथे विचारले. तर असेल तर येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानुसार तुम्हाला ही माहिती इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येऊन जातील. अशा प्रकारचा अपंग वगैरे असेल तर लिहिण्यासाठी तुम्हाला कोणी पाहिजे आहे का लेखनीस वगैरे त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तुम्ही सध्या कुठे कामाला आहात का नाही त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. एम्प्लॉयमेंट स्टेटस तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. असेल तर तुम्हाला इथे येस करायचंय बघा. इथं आपल्याला एम्प्लॉय ॲज टीचर नाही तर दुसरं कुठेही काम करत असाल तर तुम्ही इथं तुमच्यानुसार इथं येस नो इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. असेल तर येस करायचं म्हणजेच कशामध्ये कामाला आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. नाही तर नॉट एम्प्लॉईड इथं तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे ॲज इट इज तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे इथे तुम्हाला कॉपी पेस्ट करायचा आहे, बघून टाइप करायचा आहे. आणि कॅप्चा टाइप झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट इथे तुम्हाला क्लिक करायचंय. पुन्हा तुम्हाला विचारले जाईल तुम्ही शुअर आहात का सबमिट करण्यासाठी, तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्या अगोदर सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित बघून घेत जायची आहे. त्यानंतर पुढे अशा प्रकारचं येईल अप्लाइंग फॉर तुम्ही कोणत्यासाठी इथं अर्ज करणार आहे, पेपर 1 साठी की पेपर 2 साठी की दोन्हीसाठी बोथ. ठीक आहे. तर पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी सिलेक्ट करायचं असेल तर बोथ साठी तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. बोथ जे ऑप्शन आहे दोन्हीसाठी ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जसं की आता पेपर पहिल्यासाठी जो मी अर्ज भरत आहे पेपर पहिल्यासाठीच भरत आहे. तर मी फक्त इथं पेपर पहिला इथे सिलेक्ट करतो. लँग्वेज तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. तर तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये इथं पाहिजे पेपर ते तुम्ही इथं लँग्वेज सिलेक्ट करणार. लँग्वेज सेकंड लँग्वेज तुम्हाला कोणती पाहिजे तर तुम्ही अशा प्रकारची इथं तुमची सेकंड लँग्वेज इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे.
तर अशा प्रकारचं झाल्यानंतर मीडियम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे पण मीडियम असेल त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. तर बघा अशा प्रकारची माहिती आहे. तर आता तुम्हाला इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं जे पण झालेलं असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर बघा आता जर विचार केला तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन अशा प्रकारचं तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर इथे पण तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा प्रकारचं ऑप्शन दिसतंय. तर तुम्ही तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं क्वालिफाईंग एक्झाम तुम्ही कोणत्या प्रकारचे इथे एक्झाम क्वालिफाय केलेले ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर इथं आपल्याला स्टेट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. तुम्हाला एक्झामसाठी कोणती स्टेट पाहिजे आणि कोणतं राज्य पाहिजे. जसं की महाराष्ट्र सर्वात पहिल्यांदा आपण सिलेक्ट केलं. ठीक आहे. महाराष्ट्र सिलेक्ट केलं आणि त्यानंतर इथे एक्झाम सिटी. तर महाराष्ट्रामध्ये एवढे एक्झाम सिटी आहेत. त्यापैकी तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता. जसं की पहिली एक्झाम सिटी मी सिलेक्ट केली. पुन्हा मी इथं महाराष्ट्र सिलेक्ट केलं आणि त्यानंतर मी दुसरी एक्झाम सिटी इथं सिलेक्ट करणार. आपल्याला अशा प्रकारच्या या महाराष्ट्रातील काही एक्झाम सिटी बघण्यासाठी भेटत आहे. इथे तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक्झामला जाऊ शकता. तर पुन्हा महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केलं आणि त्यानंतर तुमचं जे पण जवळचं जे पण ठिकाण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आता मी इथं पुणे करतो. त्यानंतर इथं 4 इथं पुन्हा इथं मी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करणार आणि त्यानंतर 4 मी जे पण असेल मला जवळचं ते मी इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर लास्टला तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा व्यवस्थित बघायचा आणि जशाचा तसा तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून कन्फर्मचा ऑप्शन आहे येस वरती तुम्हाला क्लिक करायचं बघा. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. तुम्हाला पेपर 1 साठी की 2 साठी अप्लाय करायचे त्याविषयी इथं विचारलं जाईल. तर तुम्ही जसं की तुम्हाला 1 साठी अप्लाय करायचंय तर तुम्ही 1 सिलेक्ट करू शकता. 2 साठी अप्लाय करायचंय तर 2 इथं सिलेक्ट करू शकता. नाहीतर दोन्हीसाठी अप्लाय करायचं असेल पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही बोथ इथं सिलेक्ट करू शकता. तर मला फक्त पेपर सेकंड साठी अप्लाय करायचं तर मी इथं सेकंड इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं फर्स्ट लँग्वेज तुम्हाला फर्स्ट लँग्वेज कोणती पाहिजे तर हीच तुम्हाला पेपरला सुद्धा लँग्वेज असणार. तर तुम्ही फर्स्ट लँग्वेज मराठी सिलेक्ट करा तुमची मराठी असेल तर. नाहीतर तुम्ही सेकंड लँग्वेज इथं हिंदी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर इथं एज्युकेशनल विषयी इथं माहिती विचारली आहे तर तुम्ही तुमच्यानुसार इथं 1, 3, 4 अशा प्रकारचं ऑप्शन आहे. तर तुमचं जे पण झालेलं असेल यापैकी एज्युकेशनल क्वालिफिकेशन ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे. जसं की इथं माझं हे झालं तर मी फर्स्ट सिलेक्ट करणार. माझं दुसरं झालं असेल यापैकी तर मी दुसरं सिलेक्ट करणार. ठीक आहे. तर इथे जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा हे ऑप्शन अशा प्रकारचं येऊन जातं. तर यामध्ये बघायचं तुमचं काय झालेलं आहे. त्यानुसार तुम्ही इथे 1, 2 नंबर इथे सिलेक्ट करू शकता. इथं आयडी दिलेला आहे म्हणजे नंबर दिलेला आहे. त्यानुसार इथे सिलेक्ट करू शकता बघा. याच्यासाठी 1 दिलाय, याच्यासाठी 2 दिलाय, याच्यासाठी 3 दिलेलं आहे. तुमचं जे पण झालं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर पुढे यायचं ठीक आहे. तर तुमचं कशामधून झालंय ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की मी इथं 2 सिलेक्ट केलं होतं तर 2 साठी अशा प्रकारची माहिती आहे. तर आता ते कशामधनं झाले ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. हे सर्वांचं वेगवेगळं असणार आहे. प्रत्येकाचं आपलं जे पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल त्यानुसार इथं वेगवेगळं असणार आहे. त्यानंतर इथं क्वालिफायिंग एक्झाम यापैकी तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय केली असेल या दोन्हीपैकी तर ती तुम्ही इथं टिक लावू शकता जी पण क्वालिफाय झाली असेल ती. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक्झाम सिटी चॉईस करायची. कुठं आपण एक्झामला जाऊ शकता. तर सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर आपल्याला त्यातील एक शहर निवडायचे. ठीक आहे. अशा प्रकारच्या 4 एक्झाम सिटी तुम्हाला निवडावं लागणार आहेत. महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आणि जवळच्या एक्झाम सिटी 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे इथे सिलेक्ट करायचा. हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून येस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे अशा प्रकारचं बघा. पुढील पेज आता तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. जवळपास आपण जी पण प्रोसेस आहे सर्व बघण्याची प्रोसेस जी पण प्रोसेस असणार आहे सर्व व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आता पुढे बघा तुमची एज्युकेशनल जी पण डिटेल असेल त्याविषयी इथे तुम्हाला माहिती विचारली. ती माहिती तुम्हाला इथे टाकायची. आता ती माहिती कशी टाकायची ते तुम्हाला सांगतो. आता इथे जे पण असेल जसे की इथं डिप्लोमा इन एज्युकेशन तर याविषयी इथं माहिती विचारली. तर तुम्ही पास असेल अपिअरिंग असेल तर ते तुम्ही तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं केव्हा पास झाला त्याविषयी इथं माहिती विचारली. तर तुम्ही जेव्हा पण पास झाला असेल ते तुम्हाला वर्ष निवडायचे. त्यानंतर कोर्सचं इथं नाव निवडायचे. त्यानंतर इथं तुम्हाला युनिव्हर्सिटी निवडायचे. तर जे पण युनिव्हर्सिटीतून तुम्ही पास केली असेल ती तुम्ही इथं युनिव्हर्सिटी निवडणार. ठीक आहे. तर युनिव्हर्सिटी निवडल्यानंतर इथं तुम्हाला रिझल्ट मोड इथं विचारलाय सीजीपीए मध्ये एका पर्सेंटेज मध्ये तर पर्सेंटेज मध्ये माझा निकाल आहे तर मी पर्सेंटेज इथं निवडणार. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पुढे यायचे. तर पर्सेंटेज निवडल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज टाकण्यासाठी पुढे ऑप्शन येईलच. इन्स्टिट्यूट कोड तुम्हाला इथे टाकायचा ठीक आहे. जो पण इन्स्टिट्यूट कोड असेल तुमचं जे पण निकाल असतं त्यावरती नाही तर रिझल्ट असतो त्यावरतीच म्हणजे आपल्याला जो इन्स्टिट्यूट कोड आहे तो बघण्यासाठी भेटतो. तर तुम्ही बघा तुमचा इन्स्टिट्यूट कोड काय होता आणि तर तुमचं जे प्रवेशपत्र आलं होतं जेव्हा तुम्ही एक्झामला गेले होते तर इथं आपल्याला जी पण एक्झाम दिलेली असते ती एक्झाम देताना तुम्हाला जे प्रवेशपत्र आलं होतं
तर त्यावरती इन्स्टिट्यूट कोड नक्कीच असतो. तर इन्स्टिट्यूट पिन कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच प्रकारे तुम्हाला याविषयी इथं माहिती द्यायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारची सेम तुम्हाला पुढे माहिती द्यायची आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा इथं मी जेव्हा पर्सेंटेज निवडतो तर हे लोड होत होतं. ठीक आहे. तर पर्सेंटेज निवडल्यानंतर बघा इथं पर्सेंटेज निवडल्यानंतर टोटल मार्क इथे टाकावे लागतात. त्यापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला टाकावं लागतं. जसे की 1200 पैकी मला मिळालेत 890. ठीक आहे. तर 890 मी टाकणार ऑटोमॅटिकली इथं टक्के इथं येऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला हा इन्स्टिट्यूट कोड टाकायचा असतो. तर त्यामुळे तुम्हाला बोलत होतं की इथं थोडं लोड व्हायचं बाकी आहे. त्यानंतर बघा हे पुन्हा मी इथे सिलेक्ट करतो. अशा प्रकारचा कोर्स आणि त्यानंतर इथं आपल्याला बोर्ड युनिव्हर्सिटी जे पण असेल ते तुम्ही इथं निवडणार. ठीक आहे. अशा प्रकारचं. हे सर्व झाल्यानंतर इथं पर्सेंटेज हे सर्व झाले. पुढे अशाच प्रकारची तुम्हाला ही देखील माहिती टाकण्याचा ऑप्शन आहे. ते तुम्ही ही देखील माहिती टाकू शकता तुमच्यानुसार. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित दिलेली असते ती बघायची आणि सर्व माहिती तुम्हाला इथं व्यवस्थित भरायची. इथं कोर्स त्यानंतर इथं बोर्ड युनिव्हर्सिटीचं जे पण नाव असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर रिझल्ट मोड पर्सेंटेजमध्ये एका पर्सेंटेज सिलेक्ट करायचं. आता पर्सेंटेज सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं लोड होते. आता पुन्हा तुम्हाला अशा प्रकारचे येईल टोटल मार्क जेवढे टोटल पैकी एवढे टोटल मार्क होते त्यापैकी किती पडले ते तुम्हाला टाकायचे. पर्सेंटेज तुमचे येऊन जातील आणि इन्स्टिट्यूट पिन कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि बाकी काय नाही इथे तुम्हाला हे इन्स्टिट्यूट कोड वगैरे टाकून झाल्यानंतर इथं हा जो कॅप्चा दिसत आहे ठीक आहे. तर हा कॅप्चा ॲज इट इज सेम तुम्हाला बघायचा आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला हा कॅप्चा टाकून घ्यायचा. ठीक आहे. तर कॅप्चा देखील मी टाकलेला आहे. तर आता देखील हे लोड होत आहे. ठीक आहे. तर तुमचं इंटरनेट कनेक्शन वरती डिपेंड आहे ते किती लवकर लोड होते बघा. आता लोड झालेलं आहे. त्यानंतर इथं पासिंग आता पास केव्हा झाला आता पुन्हा हे टाकायला आलेलं आहे. तर मी पटकन हे टाकून घेतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे बघा. आता त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटीचं इथं आपल्याला ऑप्शन आहे. तर हे मी सिलेक्ट केलं पर्सेंटेज. तर टोटल तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स आहेत ते तुम्ही इथे टाकणार अशा प्रकारचं. तर 1200 पैकी 900 टाकलं तर 75% आले. त्यानंतर इन्स्टिट्यूट पिनकोड जो पण असेल तुम्ही इथे टाकणार आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येस वरती तुम्हाला क्लिक करायचं. आता तुम्हाला पुढे फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करायची. साईज तुम्हाला दिलेल्या फोटोग्राफची 10 ते 200 आणि सिग्नेचरची 4 ते 30 या दरम्यानमध्ये आपली फाईल पाहिजे. आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर कसा अपलोड करायचा इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं जिथे पण फोटो असेल तिथे सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचं इथं अपलोड होऊन जाईल. इथे क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो इथं बघू शकता. त्याच प्रकारे सिग्नेचर अपलोड करायचे. बघा इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. सिग्नेचर चॉईस करायची. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर चॉईस केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला झूम आउट करायचंय. झूम आउट केल्यानंतर अशा प्रकारचं या बॉक्समध्ये तुमची सिग्नेचर आणायची. तंतोतंत आणायचे. ठीक आहे. आता इथं थोडक्यात इथं सिग्नेचर इथं तुटत आहे, कट होत आहे. परंतु तुम्हाला असं होऊन द्यायचं नाहीये. तुमची सिग्नेचर एक्झॅक्ट त्या बॉक्सच्या मध्ये आली पाहिजे आणि सिग्नेचर कट होऊन द्यायची नाहीये. या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचंय. आणि त्यानंतर इथं डनचं ऑप्शन आहे. डन वरती क्लिक करायचे. सिग्नेचर अपलोड होऊन जाईल. त्यानंतर अपलोडचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. दोन्ही वेळेस अशाच प्रकारचं करायचंय. अशा प्रकारचं झाल्यानंतर अशी विंडो ओपन होऊन येईल. ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचं. फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड झालेली आहे. जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला पुन्हा एकदा टाकण्याचा ऑप्शन आहे. तर कॅप्चा व्यवस्थित बघून टाकून घ्यायचा आणि त्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता हे फायनल सबमिटचं पेज आहे. म्हणजेच तुम्हाला डायरेक्टली फायनल सबमिट करता आलेलं आहे. आता फक्त फी भरायची आणि तुमचं फायनल सबमिट करायचं. इथे क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोज वरती क्लिक करायचंय. इथे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारचा ओपन झालेला आहे. सर्व फॉर्म तुमच्याकडे असा दिसून येईल. थोडक्यात माहिती मी ब्लर करत आहे. बाकीची माहिती तुम्ही बघू शकता. आता हे वरती घेतो मी बघा अशा प्रकारचं. इथं सविस्तर माहिती तुम्ही जो पण फॉर्म भरला असेल त्याविषयी इथं सविस्तर माहिती दिलेली आहे बघा अशा प्रकारची. आणि त्यानंतर हे डायरेक्टली खाली आल्यानंतर तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर हे सर्व दिसेल. आता जे पण बरोबर असेल त्याच्या समोर तुम्हाला अशा प्रकारची टिक लावत चालायची. ठीक आहे. अशा प्रकारचं बघा हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. एकदा फॉर्म व्यवस्थित बघून घ्या कारण एकदा सबमिट झाल्यानंतर फॉर्म एडिट होत नसतो आणि तुमचं पेमेंट सुद्धा झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा उपाय नसतो. त्यासाठी हे सर्व तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं. टिक लावायचं. लास्टला ॲग्रीचं ऑप्शन आहे. डिस्क्लेमर तुम्हाला इथे दिलेलं आहे. डिस्क्लेरेशन सॉरी. तर ते व्यवस्थित वाचून घ्या. आय एग्रीचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करा आणि त्यानंतर लास्टला फायनल सबमिशनचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल. येसचं ऑप्शन आहे. येस वरती क्लिक करायचं. त्यानंतर फायनल सबमिट तुमचा फॉर्म इथं झालेला आहे. थोडक्यात माहिती तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता तुम्हाला काय करायचं फक्त पेमेंट करायचंय.
आता पेमेंट करण्यासाठी बघा तुम्हाला काय करायचंय, इथं क्लिक हे आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपला जो पण ईमेल आयडी असतो तो व्हेरिफाय करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आता काय करायचंय, युअर ईमेल आयडी एट टू बी व्हेरिफाईड. ठीक आहे. इथं तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ईमेल आयडी व्हेरिफाय करा असं पहिल्यांदा सांगितलेलं आहे बघा. तर इथे क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाय करण्यासाठी ऑप्शन येईल आणि त्यानंतर ईमेल आयडी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला ₹500 इथे पेमेंट करावं लागणार आहे. तुमच्या फॉर्मनुसार तुम्ही जे पण इथं पेपर सिलेक्ट केले त्यानुसार आणि कॅटेगरीनुसार जी पण फी असेल ती तुम्हाला इथे दिसून येणार आहे. ठीक आहे. तर बघा आता ईमेल आयडी व्हेरिफाय करण्यासाठी आलेले आहे. तर इथे अशा प्रकारचं येईल. आता इथे तुम्हाला काय करायचंय, जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा ॲज इट इज तुम्हाला अशा प्रकारचा बघून टाकायचा आहे. कॅप्चा काय दिलेला आहे व्यवस्थित बघायचा, कॅप्चा टाकायचा. ठीक आहे वरती आणि त्यानंतर इथे तुम्हाला लास्टला बघा इथं तुम्हाला इथं सेकंड नंबरला इथं सबमिटचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा हे टाकून झाल्यानंतर मी सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती क्लिक करत आहे. त्यानंतर पुढील अशा प्रकारचं येईल. ओकेचा ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करतो. आता जो पण ईमेल आयडी मी इथे दिलेला असतो त्यावरती एक बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येणार आहे. आता जो पण ईमेल आयडी तुम्ही दिलेला असतो, त्यावरती एक ओ-टी-पी सेंड केला जातो. तो ओ-टी-पी तुम्हाला व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे. तो ओ-टी-पी माझ्याकडे आलेला आहे. तर पटकन मी ओ-टी-पी टाकून घेतो. ओ-टी-पी टाकून झाल्यानंतर व्हेरिफायचं ऑप्शन आहे. व्हेरिफाय वरती क्लिक करायचे. त्यानंतर ईमेल आयडी इथं सक्सेसफुली व्हेरिफाय होऊन जाईल. इथं अपडेट करू शकता. नो थँक्सचा ऑप्शन आहे. इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि क्लिक हिअर टू गो होम पेजचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर आता अशा प्रकारचं येईल. ठीक आहे. आता तुम्हाला ईमेल आयडी व्हेरिफाय करण्यासाठी नाही येणार. डायरेक्टली इथं पे एक्झामिनेशन फी आपल्याला इथं फी दिसेल, किती पे करायची ती दिसेल आणि त्यानंतर सर्व काही तुमचं इथं झालेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त ॲप्लिकेशनची फी जेवढी पण असेल ती तुम्हाला पे करायची. इथं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय, ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालाय, फी पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फक्त प्रिंट घ्यायची आणि प्रिंट तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित सेव्ह करून ठेवायची. म्हणजे पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरून झालाय. आता पेमेंट कसं करायचं ते सांगतो. ठीक आहे. तर इथं पे एक्झामिनेशन फीचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं. ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंटचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचं. त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. तुमचं नाव वगैरे दिसेल, अमाउंट दिसेल, कस्टमर आयडी, डेट ऑफ बर्थ दिसेल. तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि त्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंटचं ऑप्शन आहे. इथे तुम्ही क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर ऑनलाईन आपल्याला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दिसून येतील. त्यापैकी कोणत्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. जसे की इथे नेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, क्यूआर कोड, यूपीआयच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. तर कोणत्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर फक्त एकच काम राहतं तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायचं. जसं तुम्ही पेमेंट करता डायरेक्टली रिडायरेक्ट केलं जातं तुम्हाला होम पेजवरती आणि तिथेच तुमची प्रिंट ओपन होऊन येत असते. म्हणजे तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाहीये. फक्त पेमेंट करा आणि प्रिंट घ्या एवढंच तुमचं काम बाकी आहे. त्या पेमेंट करताना कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचंय हे देखील मी तुम्हाला सांगतो. पेमेंट करताना कोणत्या प्रकारचा फोन आला तर फोन उचलू नका. तुम्ही मोबाईलच्या माध्यमाने अर्ज भरत असाल तर मोबाईलवरतून दुसरे ॲप्लिकेशन ओपन करू नका. एकदा पेमेंट करायच्या वेळेस तेच ॲप्लिकेशन चालू असू द्या. जेणेकरून तुमचा जो फॉर्म आहे त्याचं जे पेमेंट असतं, एखाद्या वेळेस काय होतं, की तुम्ही दुसरे ॲप्लिकेशन ओपन करता, फोन उचलता, त्यामुळे पेमेंट होऊन जातं. परंतु तुमचं पेमेंट सक्सेस दाखवत नाहीये आणि तुम्हाला पुन्हा पेमेंट करण्यासाठी सांगतो. ठीक आहे. त्यामुळे पेमेंटच्या वेळेस कोणत्या प्रकारचं दुसरे ॲप्लिकेशन, दुसरी विंडो किंवा फोन उचलू नका. नेटवर्क बंद चालू करू नका. ठीक आहे. या गोष्टींचं पालन करायचंय. इथे सिलेक्ट करायचंय कोणत्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथं क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. कोणत्याही माध्यमाने पेमेंट करू शकता. यूपीआयच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. भरपूर माध्यमं दिलेली आहे. आणि मी एक पेमेंट फॉर इथं तुम्हाला ₹500 पेमेंट करायचंय तुमच्या कॅटेगरीनुसार, पेपरनुसार आणि त्यानंतर डायरेक्टली रिडायरेक्ट केलं जाईल तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रिंट काढण्यासाठी. तर पूर्ण प्रोसेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला पहिल्यापासून आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यापासून तर प्रिंट काढेपर्यंत जी पण प्रोसेस आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.